एक असा व्यक्ती ज्यांच्या नुसत्या नावानेच चाहते त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गर्दी करतात। अनेक जण ते यशस्वी कसे झाले हे ऐकण्यासाठी येतात, मार्गदर्शन घेण्यासाठी येतात। सैराट, झुंड यासारख्या चित्रपटातून समाजातील चित्र जनतेपुढे मांडणारे लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही। त्यांच्या नुसत्या नावानेच चाहते त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गर्दी करतात। अनेक जण ते यशस्वी कसे झाले हे ऐकण्यासाठी येतात। मात्र शून्यातून विश्व निर्माण करणारा हा दिग्दर्शक देखील कधी काळी 10वीच्या परीक्षेत एकदा नव्हे तर 2दा नापास झाले होते। ऐकून थोडं नवल वाटलं ना, पण हे खरं आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग नागराज मंजुळे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नागराज मंजुळे यांनी फक्त सैराट, फॅन्ड्री, झुंड आणि नाळ हेच चित्रपट नाही तर अनेक डॉक्युमेंटरीज देखील लिहिल्या आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकल्या होत्या। नागराज यांच्या घरात कुणीच जास्त शिकलेलं नव्हतं, मात्र तरीही परिस्थितीशी झुंज देत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला गेले। नंतर त्यांनी मराठी विषयात MA आणि पुढे MPhil पूर्ण केले। नंतर अनेक संकटांचा सामना करत हार न मानता चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले नाव कमावले। दिनांक 8 जून 2018 रोजी नागराज मंजुळेंनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 10वीच्या मार्कशीटचा फोटो टाकला होता। त्यात त्यांना 38.28% पडले होते। त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी 10वीत 2दा नापास झालो होतो। पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर, मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही। 10वी, 12वी, MPSC, UPSC परीक्षा कुठलीही असो, ती अंतिम कधीच नसते। यश अपयशात असल्या नसल्या आनंदात जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, अशी त्यांनी पोस्ट लिहिली होती। त्यामुळे त्यांच्या या पोस्टची प्रचंड चर्चा झाली होती। अपयशातून धडा घेत यशाचे शिखर गाठता येते हे नागराज मंजुळे यांच्याकडे बघून आपल्याला समजते।